नमस्कार मित्रमंडळी, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सदर व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलावर स्पेशल काही प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. तुम्ही महाराष्ट्र पोलीस, MPSC, तलाठी, वन विभाग, आरोग्य विभाग, लिपिक इत्यादी कोणत्याही परीक्षेसाठी जरी अभ्यास करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. चॅनलवर नवीन आलेल्या सर्व विद्यार्थी मंडळींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जास्त वेळ न घेता लगेच आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते? 1 नोव्हेंबर 1956. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील दक्षिणोत्तर पसरलेल्या कोणत्या पर्वतरांगेस पश्चिम घाट असे म्हणतात? सह्याद्री. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राच्या कोणत्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते? नागपूर. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? कर्नाळा. प्रश्न क्रमांक 6. अहिराणी ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात बोलली जाते? धुळे, नंदुरबार व जळगाव. प्रश्न क्रमांक 7. रोशा जातीचे गवत कोणत्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते? धुळे, नंदुरबार, जळगाव. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राचे 2 प्रमुख स्वाभाविक विभाग कोणते? कोकण व पठार. प्रश्न क्रमांक 9. कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या मातीत कशाचे प्रमाण अधिक असते? लोह व जस्त. प्रश्न क्रमांक 10. पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या नद्या कोणत्या भागातील प्रमुख नद्या होत? विदर्भ. प्रश्न क्रमांक 11. कन्हान, वर्धा आणि खोब्रागडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? वैनगंगा. प्रश्न क्रमांक 12. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर कोठे धरण बांधण्यात आले आहे? गंगापूर. प्रश्न क्रमांक 13. राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 मुळे कोणती 2 शहरे जोडली गेली आहेत? पुणे व नाशिक. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राची सीमा किती राज्यांना भिडलेली आहे? 6. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राची सीमा कोणकोणत्या राज्यांना भिडलेली आहे? गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक व गोवा. कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? गोदावरी. प्रश्न क्रमांक 17. राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे कोणते? सातारा व सांगली. प्रश्न क्रमांक 18. परकीय चलन मिळवून देणारा हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त उत्पादित होतो? रत्नागिरी व सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 19. काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पूर्णा. प्रश्न क्रमांक 20. तेंदूची झाडे कोणत्या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणावर आढळतात? नागपूर, गोंदिया, भंडारा. प्रश्न क्रमांक 21.
विड्या तयार करण्यासाठी कशाचे पान वापरतात? तेंदूचे किंवा टेंभुर्णीचे? प्रश्न क्रमांक 22. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात? चंद्रपूर व गडचिरोली. प्रश्न क्रमांक 23. वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या कोणत्या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो? मोडक सागर. प्रश्न क्रमांक 24. तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहत जाते? जळगाव, नंदुरबार व धुळे. प्रश्न क्रमांक 25. राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी वने आढळतात? मराठवाडा. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती? माडिया व गौंड. प्रश्न क्रमांक 27. सागाची झाडे कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? पानझडी वृक्षांची अरण्ये. प्रश्न क्रमांक 28. राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात लाकूड कटाईचे कारखाने कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत? चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती. प्रश्न क्रमांक 30. पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली आहे? प्रस्तरभंग. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस कोणता समुद्र पसरलेला आहे? अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक कोणते? ऊस. प्रश्न क्रमांक 33. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृद्ध आहे? विदर्भ. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून कोणती पर्वतरांग गेली आहे? सातपुडा. प्रश्न क्रमांक 35. राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? गोदावरी. प्रश्न क्रमांक 36. दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? गोदावरी. प्रश्न क्रमांक 37. देशातील एकूण सहकारी संस्थांपैकी जवळजवळ किती टक्के संस्था महाराष्ट्रात आहेत? 25%. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या जिल्ह्यांना पूर्वी खानदेश म्हणून ओळखले जाई? चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती. प्रश्न क्रमांक 39. कस्तुरी मांजर राज्यात कोणत्या जिल्ह्यात आढळते? रायगड व रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 40. नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना कोणता घाट पार करावा लागतो? कसारा. प्रश्न क्रमांक 41. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? दहिसर. प्रश्न क्रमांक 42. अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे? उल्हास. प्रश्न क्रमांक 43. गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले कोणत्या पर्वतावर बसले आहेत?
सातपुडा. प्रश्न क्रमांक 44. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत? गोदावरी व भीमा. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्र पठारावरील महादेव डोंगर रांगेने कोणत्या नद्यांची खोरी वेगळी केली आहेत? कृष्णा व भीमा. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रातील कोणत्या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात सेऊण देश असा केला आहे? खानदेश, धुळे, नंदुरबार, जळगाव. प्रश्न क्रमांक 47. 19व्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो? 6वा. प्रश्न क्रमांक 48. केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्राच्या जमाती कोणत्या? माडिया, गोंड, कोलामो, कातकरी. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कळसुबाई असून त्याची उंची किती आहे? 1646 मीटर. प्रश्न क्रमांक 50. संजय गांधी निराधार अनुदान योजनेन्वये पात्र व्यक्तीस दरमहा किती आर्थिक सहाय्य देण्यात येते? 600 रुपये.